नमस्कार लाडक्या ताईंनो, मी भाऊसाहेब कसबे. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. तर खूप साऱ्या लाडक्या बहिणींना जो काही हप्ता आहे तो जमा झाला नाही, कारण हे जे वितरण आहे ते खूप स्लो चालत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये नेमकं कारण काय, वितरण हे स्लो का आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना हप्ता आला नाही त्या लाडक्या बहिणींना हप्ता कधी येणार आहे, आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहितीही जाणून घेऊया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत महाराष्ट्रातील महिलांसाठी अखेर मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजनेचा 21वा हप्ता 13 मे 2026 पासून वितरित करण्यास सुरुवात केली आहे. परंतु खूप साऱ्या लाडक्या बहिणींना जो काही हप्ता आहे तो आला नाही. यावेळी मार्च महिन्याचा हप्ता 2 टप्प्यांमध्ये वितरित केला जाणार आहे. पहिला टप्पा हा 13 मे पासून सुरू झाला आहे आणि दुसरा जो टप्पा आहे तो आता 16 तारीख म्हणजेच आजपासून जो काही हप्ता आहे तो सुरू होणार आहे. त्यामुळे काही महिलांना आजच लाभ मिळेल, तर उर्वरित लाभार्थ्यांना पुढील टप्प्यात रक्कम जमा केली जाईल. ज्या लाडक्या ताईंना हप्ता आला नसेल अशा लाडक्या बहिणी काळजी करू नका, कारण यामध्ये व्हेरिफिकेशन, ई-केवायसी, पडताळणी अशा खूप साऱ्या तांत्रिक अडचणी आहेत. त्यामुळे जे काही वितरण आहे ते खूप स्लो चालत आहे. यामध्ये फक्त 50% लाडक्या बहिणींना जो काही हप्ता आहे तो मिळाला आहे आणि 50% लाडक्या बहिणींना जो काही हप्ता आहे तो आणखी त्यांच्या अकाउंटमध्ये जमा झाला नाही. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील 65 लाखाहून अधिक अपात्र महिलांना या योजनेतून वगळण्यात आलं आहे. आता केवळ 1,77,00,000 पात्र महिलांनाच 21व्या हप्त्याचा लाभ दिला जाणार आहे. ई-केवायसी अपूर्ण असलेल्या, चुकीची माहिती भरलेल्या किंवा पात्रता निकष पूर्ण न करणाऱ्या महिलांना या योजनेतून कायमचं हटवण्यात आलं आहे. जर तुम्हालाही अद्याप हप्ता मिळाला नसेल तर घाबरू नका. शासनाकडून 20 मे पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात हप्त्याची रक्कम जमा केली जाणार आहे. तर अशा वेळी लाडक्या बहिणी काळजी करू नका, आणखी वितरण सुरूच आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील गरीब, विवाहित, विधवा, निराधार, परित्यक्त्या तसेच कुटुंबातील एका अविवाहित महिलांसाठी राबवली जात आहे. महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे, कुटुंबातील त्यांची भूमिका मजबूत करणे आणि पोषणामध्ये सुधारणा घडवून आणणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 आर्थिक मदत थेट डीबीटी मार्फत त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा केली जाते. गेल्या 2 महिन्यापासून अनेक महिलांना मार्च आणि एप्रिल हप्त्याचा लाभ मिळाला नव्हता. त्यामुळे लाखो महिला पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होत्या. आता महिला व बाल विकास विभागाने अखेर 21वा हप्ता जारी केला आहे. जे काही वितरण आहे ते 13 मे पासून सुरू झालेलं आहे. जे काही वितरण आहे ते 13 मे पासून ते 20 मे दरम्यान 2 टप्प्यांमध्ये 1,77,00,000 महिलांच्या खात्यात मार्च महिन्याचे 1500 रुपये जमा केले जाणार आहेत. तर काळजी करू नका, 20 तारखेपर्यंत हे वितरण चालू राहणार आहे. 13 मे पासून हे वितरण सुरू झालेलं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई उपनगर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, धाराशिव, पालघर आणि परभणी जिल्ह्यातील महिलांना हप्त्याचा लाभ दिला जाणार आहे. तर इतर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना 16 मे पासून म्हणजेच आजपासून जो काही दुसरा टप्पा आहे तो सुरू केला आहे. तर काळजी करू नका. अगोदर ज्या लाडक्या बहिणींना हप्ता आला नसेल 13 मे पासून, तर आजपासून त्या लाडक्या बहिणींना जो काही हप्ता आहे तो आता जमा केला जाणार आहे. जरी शासनाने लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता रिलीज केला आहे तरी सर्व महिलांना याचा लाभ मिळणार नाही. यावेळी केवळ 1,77,00,000 पात्र महिलांनाच हप्ता हा दिला जाणार आहे. ज्या महिलांची ई-केवायसी पूर्ण केलेली नाही, ज्या महिलांची ई-केवायसी झालीच नाही, ज्या कुटुंबामध्ये वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त आहे किंवा कुटुंबात 4 चाकी वाहन आहे, अशा महिलांना अपात्र करण्यात आलेला आहे. अशा महिलांना कायमचं अपात्र केलं आहे. तसेच चुकीची कागदपत्रे सादर केलेल्या महिलांनाही या योजनेतून कायमचं वगळण्यात आलेलं आहे. मार्च महिन्याचा 21वा हप्ता हा त्यांना मिळणार नाही. कृपया याची दक्षता घ्यावी. जर तुम्हाला हप्ता आला नसेल, जर तुमचा स्टॅटस तुम्हाला पाहायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अधिकृत वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे आणि तिथे तुम्हाला लॉग इन करायचं आहे. मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे. लॉग इन झाल्याच्या नंतर तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यामध्ये ऍप्लिकेशन स्टॅटस मध्ये अर्जाची स्थिती तपासायची आहे. अर्जाची स्थिती ही अप्रूव्ड असणे आवश्यक आहे. त्यानंतर ऍक्शन मधील रुपये चिन्हावर क्लिक करा आणि आता नवीन पेजवर हप्त्याचे जे काही पेमेंट तपशील आहे तेही तुम्हाला पाहता येणार आहे. कृपया सर्वप्रथम अगोदर आपलं स्टेटस हे अप्रूव्ड आहे का, आपली आधारशी बँक लिंक आहे का, डीबीटी ऍक्टिव्ह आहे का हे नक्की चेक करा आणि वारंवार आपलं जे बँक अकाउंट आहे ते सारखं तपासत राहा. लाडकी बहीण योजना 21वा हप्ता रिलीज झाल्यामुळे महाराष्ट्रातील लाखो महिलांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. सरकारकडून पात्र महिलांच्या खात्यात थेट डीबीटी द्वारे रक्कम जमा केली जात आहे. सर्व लाभार्थ्यांना आपली ई-केवायसी आणि बँक तपशील अपडेट ठेवणं आवश्यक आहे. ही योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अत्यंत महत्वाची ठरत आहे. 2 टप्प्यात दिला जात असलेला जे काही हप्ता आहे महिलांना पैसे मिळण्यास उशीर होऊ शकतो. त्यामुळे 20 मे पर्यंत प्रतीक्षा करावी. हप्ता जमा झाल्यानंतर बँकेकडून SMS पाठवला जाईल. जर SMS मिळाला नसेल तर तुम्ही फोन पे, नेट बँकिंग किंवा बँकेत जाऊन जो काही हप्ता तुमचा आला आहे का नाही, बँकेत जाऊन जो काही हप्ता आला आहे का हे तुम्ही एक वेळेस नक्की चेक करा. तर लाडक्या ताईंनो, काळजी करू नका. जो काही हप्ता आहे हा तुम्हाला मिळणारच आहे. ज्या लाडक्या बहिणींना जो काही हप्ता आला नसेल, कारण 13 मे पासून याचे वितरण सुरू झालं आहे आणि जर तुम्हाला हप्ता आला नसेल तर काळजी करू नका. 20 मे पर्यंत तुम्हाला जे काही हप्ते आहेत ते तुम्हाला मिळून जातील. काळजी करू नका. मला हप्ता आला नाही, मी अपात्र झाले का असा विचार करू नका. कृपया आपलं स्टेटस हे अप्रूव्ड आहे का हे एक वेळेस नक्की चेक करा आणि जर तुमचं स्टेटस हे अप्रूव्ड नसेल तर तुम्हाला जो काही हप्ता आहे तो मिळणार नाही. तर ज्या लाडक्या बहिणीला हप्ता आला नसेल काळजी करू नका. 20 तारखेपर्यंत तुम्हाला हप्ता जमा होईल. जर चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत मिळत राहतील. तर भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.